सध्या मिरज आणि परिसरामध्ये नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधं, गोळ्या याच्यावरती कारवाई पोलीस करताना दिसून येत आहेत. पण यावर प्रतिबंधात्मक औषधांवर, औषधी विक्रीवर नियंत्रणाचे अधिकार असलेले औषध प्रशासनाकडून याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. दारू, गांजा, अंमली पदार्थ, तंबाखूच्या पारंपरिक नशेसह आता गुंगी आणणाऱ्या औषधी गोळ्या व इंजेक्शनचा वापर हा अनेक वर्षापासून होताना दिसत आहे. तसेच मानसोपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचा नशेसाठी वापर होताना दिसत आहे आणि मध्यंतरीच्या काळी गांधी चौकी पोलिसांनी तो साठाही पकडलेला आहे. या कारवाईत औषध दुकानदारही सापडलेले आहेत. नशेच्या गोळ्या, इंजेक्शन याचा वापर सध्या मिरजमध्ये वाढताना दिसत आहे. मिरजेला वैद्यकीय नगरी असे म्हटले जाते. या परिसरामध्ये अनेक औषधाची दुकाने असून सर्व प्रकारची प्रतिबंधक औषधे व इंजेक्शन या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. अंमली पदार्थ विक्रेत्यांनी याचा बाजार सुरू केल्याने त्याला अनेक तरुणही बळी पडत आहेत. रुग्णांसाठी वापरायची प्रतिबंधक औषधे व इंजेक्शनचा वापर नशेसाठी सध्या सर्रास सुरू केलेला आहे आणि त्यावरती पोलिसांच्याकडून कारवाई होतानाही दिसून येत आहे. मात्र या गैरवापराला आळा घालण्याची जबाबदारी औषध प्रशासनाची आहे, पण याकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसत आहे. सध्या अशा अनेक कारवाया पोलिसांच्याकडून करताना दिसून येत आहेत, पण केवळ पोलिसांच्या कारवाईने या सर्व अवैध औषधं, गोळ्या व इंजेक्शन करणाऱ्या, काळा बाजार करणाऱ्यांवर बंधने येणार नाहीत. यासाठी औषध प्रशासनाची कठोर नियंत्रण असणे आवश्यक आहे. अंमली पदार्थावर कारवाईसाठी पालकमंत्र्यांनी मोहीम सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत.